गरमागरम भाकरीसोबत वांग्याचं झणझणीत भरीत अतुल रामांचं नाव घेताना मन होतं खूप खूप आनंदित. म्हणूनच आज आपण बनवणार आहे वांग्याचं भरीत. तर इथे मस्त अशी 2 वांगी घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलेली आहेत. आता ह्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला ह्याला अशा चाकूच्या साहाय्याने खाचा लावायचे आहेत. आता खाचा मारताना तुम्ही ह्याच्यामध्ये हे सुद्धा लसूण सुद्धा घालू शकता. आता इथे मी उलटण्याच्या साहाय्याने उलटणं त्याच्यामध्ये घालून आता ही वांगी मस्त अशी गॅसवरती फ्राय करून घेणार आहे. दोन्ही पण वांगी आपल्याला मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहेत. दोन्ही बाजूनी मस्त असं वरून तेल जे आहे त्याचं ते खाली पडतं तेव्हा आपल्याला कळते की बाबा वांगी आपली भाजलेली आहेत. इकडे वांगी भाजतात तोपर्यंत बारीक कांदा कापून घ्यायचा आहे, शेंगदाणे आणि सर्व आपल्याला तयारी करून घ्यायची आहे. तर इकडे तयारीसुद्धा मी करून घेतलेली आहे. मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेत, कढीपत्ता घेतलेला आहे. तर हे आता ह्याच्या मिक्सरमध्ये आपल्याला कोथिंबीर, शेंगदाणे, मिरची, लसूण आणि मीठ घालून हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही वांग्याचं भरीत बनवा. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल. एकदम ज्वारीची भाकरी, चपाती ह्याच्यासोबत हे भरीत इतकं मस्त लागतं. तर आता आपले हे मसालासुद्धा बारीक झालेले आहे. आता इथे वांगे आपली थोडीशी थंड झालेली आहेत. थंड झाल्यानंतर ह्याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची. तर साल काढल्यानंतर तुम्ही हे मॅशरने सुद्धा मॅश करू शकता, पण मी इथे चाकूने कट करून घेते. तर चाकूने आपल्याला ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. इकडे गॅसवरती तेल टाकून मी जिरे आणि मोहरी थोडंसं टाकून तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता कांदा आणि शेंगदाणे आणि कढीपत्ता टाकून मस्त असं फ्राय करून घेणार आहे. तर हे फ्राय झाल्यानंतर आपल्याला जे वाटण केलेलं होतं ते वाटणसुद्धा टाकून पुन्हा आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि थोडासाच गरम मसाला टाकायचा आहे. आता हे फ्राय मस्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे वांगे आपण हे बनवलेलं आहे, मॅश केलेले आहे, ती ह्याच्यामध्ये टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे वांग्याचे देठ मी टाकलेत कारण की मला देठ खूप आवडतात. तर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही हे करू शकता, काढू शकता. तर इथे पुन्हा आपल्याला 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. पुन्हा वरून खालीपर्यंत हलवून असं पुन्हा आपल्याला 10 मिनटं वांगं टोटल शिजू द्यायचं आहे. तर इथे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर ज्वारीची भाकरी असू द्या, चपाती असू द्या, ह्याच्याबरोबर हे वांग्याचं भरीत इतकं टेस्टी लागतं. तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. चला तर तुम्ही सुद्धा या जेवायला. वांग्याचं भरीत, कांदा, ज्वारीची भाकरी आणि इकडे पातळ आमटीसुद्धा आहे. चला तर बाय.